मुंबईत पुढील 12 तास तुफान पाऊस, 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी। गरजेचं असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईला पावसाने झोडपलं, मुंबईत 2 तास 170 मिलीमीटर पावसाची मुंबईत नोंद। मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी गाड्या पाण्याखाली। मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचे हाल। मुसळधार पावसामुळे लोकल खोळंबल्या, मध्य हार्बर मार्गावर रेल्वेची लोकल सेवा 20 मिनिटं उशिरानं सुरू। जीव धोक्यात घालून प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास। माटुंगा पोलीस ठाण्याजवळ पाण्यामध्ये अडकलेल्या स्कूल बसमधील विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलं। माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेत केलेल्या मदतीचं सर्वत्र कौतुक। उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी द्यायची की नाही याचा निर्णय संध्याकाळी महापालिका घेईल। मुंबईतील पावसाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यभरातील पावसाचा आढावा। मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी, नागरिकांनी सतर्क राहावं, उपमुख्यमंत्री शिंदेंचं देखील आवाहन। राज्यामध्ये मुसळधार पाऊस, तिवसा, मेहकर, वाशिम, वरोरा, झरी, जामणी, पुसदमध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान, 4 लाख हेक्टर पिकं बाधित, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।